नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय काकडे यांची पंचफुला ही कादंबरी आणि आज भाग 9. देवा काय म्हणतोय हिवरगाव. मुकुटराव म्हणाले. आपल्या होडीला पाठ टेकवून देवा नावाडी उभा होता. होडी पाण्याबाहेर असल्यामुळे देवा मोकळाच होता. इनामदार हिवरगावचा नदीकाठ नेहमी गप असायचा, पण आता उफाळायला लागलाय. त्या काठा वैराच्या नाटला उमटायला लागल्यात. हाणामारीची तयारी चालली तिकडं. काही बातमी. हिवरगावच्या नदीकाठावर भुजिंगराव उभा असतात. आपल्या नदीकाठाची रोज सांज सकाळ पाहणी करतात. सोबतीला 5-6 जण खांद्यावर कुऱ्हाडी टाकून फिरवत असतात. चांदण्या रातीला नदीकाठावर भालाफेकी होती, फरशीची फेक होती झाडावर, अचूक नेमबाजी चालती. नदीच्या वाळवंटात मशाली लावून हिवरगावच्या पैलवानांच्या कुस्त्या होत्यात. हिवरगावच्या तालमी तरुण पोरांनी भरल्या आहेत. जोर बैठकाच्या घुमण्यानं तालमीची गावठी कौलं छपरावर नाचतात. भुजिंगरावानं आपल्या दुभत्या गाई म्हसराची दावण तालमीच्या पोरांसाठी मोकळी करून टाकली. वर बारामतीच्या नामांकित बाजारपेठेचा खारीक खोबऱ्याचा रत्तेबे लावलाय तिथं. तयारी चांगली चालली. म्हणजे पोरं नदीत उतरत असतील ना. वय दुपारच्याला पोरं तांबड्या मातीचा लंगोट लावून नदीत सूर मारून सरळ आपल्या गावच्या नदीचा काठ गाठतात, दमबाजी करतात. काय म्हणतात ते? मुकुटरावाचं नाक कापीन म्हणतात. उंबरसगाव जाळून खाक करणार म्हणतात. आणखी काय नाही. तू खरं बोला. अहो लय वाईट वाटतं बोलतात. म्हणतात पंचफुला पळवली हरामानं पर जन्माची आदर घडवणार. मुकुटराव अंतर्मुख झाले. पंचफुलाला पळवलं आपण, पण तिचा उपयोग काय झाला? वैराशिवाय मिळालंय काय? देवा उंबरसगाव त्या हिवरगावच्या छातडावर नाचेल असं सांग. मग सांगतो, पण टिंगल करतात. मला खडं फेकून मारतात, चिडवतात. उंबरसगाव जाग्यावर ठेवणार नाही म्हणतात. मग आपल्या गावात का नाही येत ते? लढायला निमित्त पाहिजे म्हणतात. अरे लढणाऱ्याला निमित्त नको असतं म्हणावं. लढायला हवी असते ती हिंमत. निमित्त नाही मिळालं तर सूड उगो म्हणतात ते. मुकुटरावांना त्या बोलण्याचा बोध होत होता. आत्तापर्यंत एकाच नदीच्या काठी थोडंसं तिरक्या रेषेत दोन्ही गावं वसलेली होती. देवा त्या तालमीच्या माकडांना सांगून ठेव, म्हणून तुमच्या लंगोट्याच्या शेपट्या जाग्यावर ठेवणार नाही. लढाई पाहिजे म्हणतात. होऊन जाऊ द्या म्हणावं. मग मुकुटराव देवा नावाड्याशी बोलत होते तर तिथं पंचफुला घोड्यावर बसून आली. तिला घोड्यावर बसताना मुकुटरावांनी आजच पाहिलं होतं. घोडाही नवीन दिसत होता. अरे पंचफुला, तू इकडं? होय, तुम्ही इकडं आले आणि रायभानवाड्यात त्यांनी मला घोडा देऊन टाकला. त्यांनी घोडा तुला दिला? हां, पण घोडा त्याचा दिसत नाही. नवीन घोडा घेतला म्हणे. अजब आहे. आणि त्यांनी तुला त्याचा नवीन आणलेला घोडा दिला? हां, मला आवडला घोडा. मी म्हटलं मला द्याल का? तर सरळ लागा माझ्या हातात देऊन टाकला त्याने. लगे घोड्यावर स्वार झाले, इकडं आले. आणि रायभान कुठे गेला? संगमनेरला. काही धनगर आले, ते मेंढ्याचा सौदा घेऊन त्यांच्यासोबत गेले. तुला हा घोडा आवडला म्हणायचा. हा तुफान दौड करतोय. घोडा चांगला असून काय उपयोग? त्याला घोडेस्वार सुद्धा पराक्रमी लागतो. पंचफुला, माझा पराक्रम बघायचा का? दाखव. देवा नावाडी, पंचफुला, मुकुटराव इनामदार नदीच्या काठाजवळ बोलत असताना पलीकडच्या तीरावरनं गोफणीचा धोंडा तिघांच्या जवळ येऊन पडला. देवा नावाड्यानं तिकडं बघत म्हटलं, इनामदार बघा, तुम्ही म्हणला ना लढणाऱ्याला निमित्त लागत नाही. आता बघा हा दगड. कोणी हा पत्थर उडवला? आता काय करायचं पंचफुला? पण पंचफुला तिथे नव्हतीच. तिचा घोड्या वाऱ्यावर उडत होता. नदीच्या दक्षिण तीरावर ती मळीत घुसली होती. त्या बाजूनं नदीचं पात्र मोठं असल्यानं पाण्याची खोली कमी होती. त्या पाण्यातनं घोडा दौडत गेला. घोड्याच्या चौकावर तिच्या हाताचे फटके बसत होते. रिकिबीचा पाय पोटाखाली कुशीवर दणकत होता. घोड्यानं पलीकडचा तीर गाठला होता. पलीकडच्या तीरावर भुजंगरावांचा पराक्रमी वीर हातात गोफण घेऊन सणसणीत वेगानं दगड उंबरसच्या काठावर फेकत होता. नदी पाणवठ्यावरच्या बायका सपासपा बसणाऱ्या दगडांच्या दणक्यानं आपापल्या हंडे घागरी टाकून गावाकडे पळत होत्या. काही मातीच्या घागरी केव्हाच दगडी घाटावर आपटून फुटल्या होत्या. काहींचे तांब्या पितळेचे हंडे दगडाच्या मारानं खोचे पडून दबले होते. काही धावपळीत घाटावर आदळल्या होत्या, काही पाण्यात पडल्या होत्या.
काही घाटाच्या चिखलात रोतल्या होत्या. ज्यांच्या डोक्यात दगड बसले होते त्यांनी आरडाओरडा चालू केला होता. ते पाहून त्या पराक्रमी वीराला फार स्फुरण चढलं होतं. त्याचं लक्ष मुकुटराव होतं. प्रथम एक पत्थर फेकला होता, पण तो बाजूला पडला होता. आता त्यांनी बरोबर नेम धरण्यासाठी गोफणीत पत्थर भरला होता. 4-5 गोफण चांगली वेगानं फिरवून तो आता दाट होऊन काऊन पत्थर फेकणार, तोच त्याच्या अंगावर घोडा वेगानं घातला. पंचफुलानं घोड्याचा लगाम खेचला. घोडा जागेवर थांबला. ज्याच्या अंगावर घोडा घातला तो आपल्याच हातातल्या गोफणीतल्या पत्थरानं खाली आदळला. त्याच्या डोक्यावर दणका बसला होता. त्याच्या अंगावर घोडा चांगलं तुडवलं जातोय हे त्याच्या लक्षात येताच तो स्वार धडपडून उठून उभा राहिला. नीट उभा राहा. कोण आहे ग तू? काय डोळ्यावर झापडं बांधली का? डोळं उघडून बघ की. अरे तू पंचफुला? मी नाही पंचफुला, ती म्हणाली आणि तिने फाड दिशी घोड्याचा चाबूक त्याच्या अंगावर सोडला. चाबकाच्या वादीनं त्याच्या गालाचं बोडवर चामडं उडवलं. प्रसंग इतका अवचित की नेमकं काय झालंय हे त्याला कळलं नाही. त्याला मार देऊन पंचफुला घोडा मागं वळवून नदी पल्ल्याड दौडत गेली सुद्धा होती. मुकुटराव आणि देवा नावाड्याजवळ येऊन तिने घोडा उभा केला. तिच्या घोडा फेकीकडे ते नुसते बघत राहिले. तो धिप्पाड तरुण तिने क्षणार्धात खाली लोळावला होता. पंचफुला कोण होता तो? भुजंगराव का काय? त्यावर पंचफुला गंभीर झाली. तिने पलीकडच्या नदी तीरावरनं हिवरगावाकडे लंगडत जाणाऱ्या त्या पुरुषाकडे बघत बोलली, नाही हो, भुजंगराव नव्हते. मग? ते जयसिंगराव इनामदार होते. कुकडीकाठी पिंपळेश्वराचा तो धष्टपुष्ट मस्तवाल नंदी रायभानं नीट उभा केला. त्याच्या तोंडात त्यांनी गोड पुरणपोळीची चवड घातली. पंचफुलानं त्याच्या चारही पायावर गडव्यानं पाणी ओतलं. त्याच्या कपाळावर कुंकू वाहिलं. नावाडी नंदीची पोळी खाजवत होता. त्याच्या वशिंडावरनं हात फिरवत होता. मुकुटराव नंदीच्या शिंगाला चिठ्ठी बांधत होते. जवळच खंडावाजतात आपली तालमीची पोरं घेऊन हिवरगावशी सामना देण्यासाठी उभा होता. हिबराम तांबोळी, नाथा कोळी, राघू चौगुल्यासारखी गाव मंडळ गाजवणारी मातब्बर मंडळी मुकुटरावांच्या पाठीशी होती. मुकुटरावांचा हात नंदीच्या पाठीवरनं फिरला. त्या हस्तस्पर्शानं नंदीचं शरीर थरारत होतं. सगळी तयारी झाल्यावर देवा नावाड्यानं कपडे काढले. नुसत्या लंगोटीवर त्यानं नदीत उडी मारली. मधल्या प्रवाहात गेल्यावर त्यांनी नंदीला हाक घातली, ये ये ये. नंदीनं ओळखीची साद दिली आणि देवा नावाड्याकडे जाण्यासाठी पाण्यात उडी घेतली. देवा त्याला नेहमी पाण्यात पोहायला नेत होता. त्याचं अंग वाळलेल्या दोडक्यानं घासत होता. त्याच्या अंगावरची गोचिडं आणि गोमाशा पाण्यात माशासाठी टाकत होता. देवामुळे नंदीच्या पाठीमागच्या पायाखाली, कानाच्या पाळ्यांना, पुढे खाली पोळीला कुठेच पांढरा गोचिड नव्हता किंवा चांभर गोचिड नव्हता. मूळचा पांढरा बगळ्यासारखा नंदी आणखीन शुभ्र दिसत होता. पलीकडच्या तीराला गेल्यावर नावाड्यानं त्याला हिवरगावच्या रोखानं पेटाळला. नेहमीप्रमाणे नंदी भुजंगरावांच्या कुरणाकडे पळाला, पण नंदीला आज गवताच्या कुरणात चरायचं नव्हतं. नुकतंच मोठंचं पाणी भरणाऱ्या मक्याच्या शेतात त्याला जायचं होतं. त्यांनी आज नैवेद्याच्या गोड पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या. मक्याची कोवळी गोड कणसं त्याला आता खायची होती. तो सरळ तिकडे पळाला. बोडभर लांबीची छोटीशी कोवळी कणसं नंदी जिभेच्या आकडीनं तोंडाकडे खेचत होता. कणीस सहज तोंडात नाही पडलं तर तो सरळ मक्याचं ताट मुळासकट उपटत होता आणि मक्याचा कणीस करंडून ताट खाली टाकत होता. कणसं खात खात तो सरळ खालचा ओला चिखल तुडवत आत घुसत होता. भुजंगराव जयसिंगरावांना घेऊन आपलं बागायती वावर दाखवत होते. तर मक्याच्या वावरात देवाचा नंदी. नंदीला मनसोक्त खाणंच माहिती. कालच गाड्यानं पाणी पाजलेल्या मक्याची ती अवस्था बघून भुजंगरावांचं पित्त खवळलं. मागच्या वेळी ह्याच नंदीनं त्यांची भंबेरी उडवली होती. पायातले जोडे टाकून त्यांना जीव बचावण्यासाठी पळावं लागलं होतं. वाड्यात जाऊन लपावं लागलं होतं आणि तोच नंदी पुन्हा दांडगाव्यानं आपल्याच पाणी भरलेल्या मक्याच्या वावराची वाट लावतोय. भुजंगरावांनी नंदीला निहाळलं तर नंदीच्या शिंगाच्या टोकाला बांधलेली चिठ्ठी. म्हणजे हा नंदी आज जाणून बुजून इकडे सोडलाय का? रोजच तो असा चिठ्ठी घेऊन येतोय, पण आपलं त्याच्याकडे लक्ष नाही गेलं. मागच्या वेळी आपण त्याच्या शिंगाला चिठ्ठी बांधून पाठवली होती. आता त्या चिठ्ठीचं उत्तर घेऊन खुमखुमी आली का काय? पंचफुलाला पळून पुन्हा ही मगरुरी. जयसिंगराव, बोला पाटील.
ओमरस गावाशी झुंज देणार का? मुकुटरावाशी लाडणार का? अहो हे काय बोलणं झालं आहे? माझी पंचफुला त्या मुकुटरावानं पळवली, मला त्याची चीड आहे. पंचफुला तुमची नाही, म्हणजे पंचफुला माझी आहे. तुमचं लग्न झालं असतं तर तुम्ही तुमची म्हणू शकला असता तिला. मग पंचफुला तुमची बी नाही. तुमची जर ती असती तर तुम्ही तिला मागं सोडवून आणली असती. तिला सोडवायचा मी प्रयत्न केला हो, पण मला प्रत्येक वेळेला मार्गरीत मारच बसला. फायद्यापेक्षा प्रत्येक वेळेला तोटाच लय. आता पंचफुलाचा स्वीकार तुम्ही केला नाही, मी नाही केला, त्यामुळं झालंय काय? पंचफुला मुकुटरावाच्या बाजूनं लढणार. काय म्हणता? पंचफुला त्यांच्या बाजूनं लढणार नाही? नाही, ती त्याच्या बाजूने लढणं शक्य नाही. बाप आणि होणाऱ्या पुरुषाविरुद्ध ती कधी लढन का? अहो तिने मागच लढाई चालू केली. कधी? जयसिंगरावांनी आपल्या गालाभोवतालच्या पांढऱ्या पट्ट्याकडे बोट दाखवला आणि म्हणाले, पाटील हे बघितलं का? ही पंचफुलाच्या माराची निशाणी. तिने तर माझ्याशी मागच युद्ध चालू केलंय. जयसिंगरावांच्या गालावरचा तो बोटा एवढा पांढरा पट्टा भुजंगरावांनी बघितला आणि म्हणाले, पोरीचं कौतुक वाटते बरं का मला. ओझर करा ना, तिने आपली चुणूकच दाखवली ना. भुजंगरावांचं बोलणं ऐकलं जयसिंगराव सरमले. आपण पुरुषासारखे पुरुष, पण बाईचा मार खाल्ला त्याचं चिन्ह घेऊन आपण मिरवतोय. जयसिंगराव तिरस्कारानं म्हणाले, पाटील आता माझा पराक्रम बघा, तुम्ही तोंडात बोटं घालाल. अरे जयसिंगराव, गरजल तो पडल काय? मला बघायची तुमची धमक. पाटील त्या मुकुटरावाच्या पाठीची सगळा गाव आहे. तुम्ही बी सगळा गाव गोळा करा. सारा गाव गावच्या राजासाठी मारायला तयार पाहिल. जयसिंगराव, तुम्ही खरं बोलून स्वतःची नामुष्की सांगत जाऊ नका. तुमच्या गालावरच्या जखमीची गोष्ट गावात तसं कोणाला सांगू नका. ओझरला तिकडं दरोडेखोरांच्या सामन्यात लागलं हे सांगा. आणि हे माझ्या समाधानासाठी नाही, गावकऱ्याच्या समाधानासाठी सांगा. त्यांना तुम्ही पराक्रमी आहात हे कळायला पाहिजे. पाटील, तुम्ही एक चुकवलं. मुकुटरावाने तुमची पंचफुला पळवली म्हणून तुम्ही तालुक्यात पोलिसात खबर द्यायला पाहिजे होती. मग पोलीस पार्टी आली असती, त्या मुकुटरावाला अटक झाली असती, तुमची पंचफुला तुम्हाला लगे मिळाली असती. जयसिंगराव, मुकुटरावांनी पोर हिमतीनं पळवली. मला बी ती हिमतीनं सोडून आणायची. पोलिसांची, त्या गोऱ्या सोजीरांची, त्याच्यासाठी मला मदत नको. गोरा ठाणा अंमलदार म्हणला असता, पटेल पोर पळवली तो क्या हुआ, आणि आपलं पट्ट्यानं आवडलेलं पोट हलवत बसला असता, हसला असता. नाही नाही ते बोलून त्यांनी माझं नाक कापलं असतं. पण तालुक्याला मी पोलीस ठाण्यावर जाऊन भेटलो होतो अंमलदाराला. माझी तक्रार घ्यायला तो गोरा अंमलदार तयार होईना आणि इकडं बी येईना. पर्वतराव इनामदारांचा दोस्त आहे ना तो. उमरतच्या वाड्यावर एकेकाळी त्या गोऱ्या पोलीस अधिकाऱ्यानं हरणं सशे यांच्या सागुतीवर ताव मारलाय. शिवाय त्या मुकुटरावाचा तो रायभान तालुक्याला आधीच सगळी योजना सांगून आलता. जयसिंगराव, तुमचं हे ज्ञान मला सांगायची गरज नाही. इनामदारी करण्यात आयुष्य चाललंय माझं, पण मी कधी माझं गारानं पोलीस ठाण्यावर नेलं नाही. मी माझ्या हिमतीवर सगळं पार पाडतो आणि करतो. तुम्हाला जर स्वतःच्या मनगटात शक्ती नाही असं वाटत असेल तर सरळ निघा ओझरला जा. भुजंगराव पाटलांचा तो रोखठोक होरा जयसिंगरावांना खुपला. पण त्या मानी पुरुषापुढे बोलून उपयोग काय? काही बोलावं तर त्यांना त्याची गरज नव्हती. त्यांनी सरळ ओझरचा रस्ता दाखवला होता. जयसिंगराव पाठीशी बघा. भुजंगराव मोठ्यानं ओरडले. पिंपळेश्वराचा तो मस्त नंदी फुसकारत त्यांच्या रोखानं चाल करून येत होता. जयसिंगरावांनी हातातला दगड उचलला. जयसिंगराव, दगड मारण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. तो नंदी म्या दुखावलेला आहे. तुम्ही आणखीन दुखवाल तो आपल्या दोघाला सोडणार नाही. भुजंगरावांचं बोलणं जयसिंगरावांनी उडवून लावलं. गोफणीनं दगड फेकावा त्या जोशात त्यांनी दगड फेकला. शिंगाला राम तडाखा बसला. शिंगाच्या गाभ्यापर्यंत दणका बसला होता. नंदी उधळला. सरळ त्यांनी दोघांच्या अंगावर चाल केली. भुजंगराव धावा. जयसिंगरावांनी सावधानतेचा इशारा दिला. भुजंगराव जाग्यावर थांबले होते, पण त्यांच्यापुढे 4 पावलं जयसिंगराव पळाले होते. जयसिंगराव, असं वजरला धावत सुटा. परत मागं वळून बघा. जयसिंगराव 4 पावलं पुन्हा भुजंगरावांच्या जवळ आले. हो, नंदी अंगावर येतोय आता. आपण दोघे मिळून नंदीला लोळवू. तुमच्या हातात भाला आहे, माझ्या हातात कुठे? नंदी अंगावर येत असतानाही भुजंगरावांनी आपल्या हातातला भाला जयसिंगरावांच्या हातात दिला आणि म्हणाले, घ्या भाला घ्या. तुमची लढाई भाल्या वाचून आडायला नको.
जयसिंगरावांनी भाल्याची काठी हातात पेली, नंदीवर जोशात फेकली. भाला नंदीच्या डोळ्याच्या खोबणीला चाटून गेला. तिथलं कातडं उसवलं, तिथनं रक्ताची धार उडाली. डोक्यावर रक्ताची धार उतरली. नंदीच्या मस्तकात सोडाचं आग्यामोहळ उठलं. ते थुईथुई करायला लागलं. नंदी चौखूर उधळला. भुजंगरावांना नंदीची मागची चाल आठवली. सगळ्या गावात त्याने हायदोस घातला होता. यावेळी निदान गावावर त्याचा एवढा डूख नव्हता, पण आता त्याच्या शिंगावर चिठ्ठी बांधून त्याला तयारीनं पाठवलाय. नंदीलाही त्याची जाणीव असावी. त्यांनी सरळ हल्ला करण्यासाठी शिंग परजली, वेगानं झेपावला. भुजंगरावांनी सरळ गावाकडे तोंड केलं, धाव घेतली. त्यांच्या पाठोपाठ जयसिंगराव. भुजंगरावांना मागे टाकून जयसिंगराव सुसाट सुटले. त्यांच्या धमनीत रक्त तरुण होतं. भुजंगराव उतरणीला लागलेले, तरीही पायात चमका निघत असताना ते पळत होते. मागच्या वेळी त्यांनी गुंगारा दिला होता, पण ह्यावेळी नंदीने त्यांना गाठलं. नंदीची शिंग त्यांच्या पाठीला लागली. नंदीनं संधी घेतली होती. खाली मस्तक करून त्यानं चेंडू फळीवर घेऊन आसमानात उडवावा, तसा त्यांनी भुजंगरावांना हिसका दिला. भुजंगराव आसमानात उडावले. त्रिशंकूसारखं त्यांचं खाली डोकं वर पाय झालं. वृक्षाची फांदी तुटून भुईवर दाणदिशी आदळावी तसे ते खाली आदळले. भर दिवसात त्यांच्या डोळ्यांपुढे चांदण्या चमकल्या. ते मुंडीच्या काट्यावर आदळले. धसमुसळ्यासारखी त्यांची मान मोडली गेली. खालच्या ओठात वरचे दात खसकन घुसले. स्वतःचंच रक्त त्यांना तहानेसाठी चाटावं लागलं. तसेच कसे बसे उठले. गावाच्या रोखानं जयसिंगराव पाठीमागे पाय लावून पळत होता. त्याच्या पाठीशी नंदी होता. दोघांची बैलगाड्याची शर्यतच लागली होती जणू. भुजंगरावांच्या काळजाचं पाणी झालं. मुकुटरावांचा काटा काढण्यासाठी आपण जयसिंगरावांना बोलून घेतलं खरं, पण नंदीनं त्याचं आता काही बरं वाईट केलं तर. जयसिंगराव गावाच्या वेशीतनं आत घुसले. त्यांच्या तोंडाला कोरड पडली होती. हातापायातलं त्राण गेलं होतं. धावा धावा जयसिंगरावांनी ठो ठो बोंब मारली. गावात देवळाच्या पायरीवर, घराच्या कट्ट्यावर, पिंपळाच्या पारावर गप्पा हाणत बसलेली माणसं त्या आवाजानं वेशीकडे धावली. तर ओझरचे इनामदार जीव घेऊन पळतायत, ओरडतायत. त्यांचं ओरडणं का, कशासाठी लोकांना कळेना. काही फसफस हसली. आईला हा ओझरचा इनामदार का पळपुटा नामर्द. गावच्या इनामदारानं कसं बहादर असावं. लोक इनामदारापुढे बघतायत. तो वादळागत धावत आलेला उमरतचा पिंपळेश्वराचा नंदी. नंदीच्या डोळ्याजवळनं रक्ताची धार सांडत होती. नक्की जयसिंगरावांना आगळीक काढली असणार. रस्त्यावर आधीच गर्दी झाली. पळत येणारा नंदी गर्दीत घुसला. त्यातली ठिल्लार पायाखाली तुडवली गेली. त्यांची पळापळ सुरू झाली. नंदीनं त्यातली काही माणसं शिंगानं भोसकली. काही पळणारी भीतीनं वाड्याच्या भिंतीवर कोलमडून पडली. सगळ्या गावात एकच हल्लकल्लोळ उडाला. जयसिंगराव मारुतीच्या पटांगणात आले. त्यांचा दम छाटला होता. त्यांना पळता भुई थोडी झाली होती. नंदीला चेव आला होता. उन्माद डोळ्यात चढला होता. त्याच्या डोळ्यांपुढे जयसिंगराव होते. त्याला आपली दोन्ही अणकुचीदार शिंग जयसिंगरावांच्या पाठीत घुसवायची होती. नंदीच्या पाठीमागनं लंगडत भुजंगराव धावत येत होते. गावकऱ्यांनो, नंदी आडवा. भुजंगराव पाटलांचा तो पुकारा पारावर उभ्या असलेल्या धर्मा शिंद्यानं ऐकला. मोठा रंगील गडी. पंचफुला मुकुटरावांनी पळवली तेव्हा भुजंगरावांच्या साथीला तो होता. नंदीनंच भुजंगरावांची ही दशा केली आहे. त्यांनी ताडलं. त्याला भुजंगरावांचा अभिमान होता. जयसिंगराव धावत आलेले बघून त्यांनी सरळ त्यांना कवळी घातली. तसे ते घाबरले. भित्र्यासारखे म्हणाले, अहो सोडा, मला पळू द्या. थांबा की, ओ नंदी मागं लागलाय. नंदी मागं लागलाय, तुम्ही पोळासारखे धावत सुटलावे. तो तुमच्या तोंडाव. धर्मा शिंदा खरोखर पच्च दिशी जयसिंगरावांच्या तोंडावर थुंकला. त्यात त्याच्या तोंडात होती तंबाखू. तंबाखूची पिंग डोळ्यात खुपली तरी ते धावत होते. इनामदार, मी नंदी अडवतोय बघा. धर्मा शिंदा पुन्हा पळणाऱ्या जयसिंगरावांच्या पुढे गेला. त्यानं कमरेवर हात ठेवून त्यांचा रस्ता चाडवला. आपल्या तोंडावर थुंकणारा माणूस. आपण ओझरच्या गणपतीचे इनामदार. आपल्याला हा क्षुद्र किडा समजतो काय? आपली हेटाळणी करतो. जयसिंगरावांनी सरळ धर्मा शिंदेच्या थोबाडात मारले. धर्मा लेचापेचा नव्हता, पण मान मर्यादा पाळणारा होता. आपण बोलून जयसिंगरावांना नंदीशी सामना द्यायला तयार करावं हा त्याचा होरा साफ चुकला. धर्मा शिंदा मागे गेला. नंदीला सामोरा झाला. नंदीनं समोर आलेल्या धर्माला बघितलं. त्याने आत्तापर्यंत बघितले होते पुढे पळणारे पळपुटे, पण हा मात्र त्याच्यावर चालून येत होता.
नंदीच्या नाकपुड्या थरथरल्या. त्यांनी धर्मावर शिंग रोखली. धर्मानं त्याच्या शिंगावर आपले हात मोठ्या चपळाईनं ठेवले. मुठी आवळल्या. आपल्या शक्तीनं त्याने नंदीला खाली दाबण्यासाठी शिंग खाली वाकवली. नंदी क्षणभर जागेवर थबकला. बाकीचे बघे आता लाठ्याकाठ्या घेऊन येतील, नंदीवर तुटून पडतील असं धर्माला वाटलं, पण आलं कोणीच नाही. आपल्या शिंगाला हात घातलेला नंदीला आवडलं नाही. त्यात एक शिंग पूर्वीच भुजंगरावांच्या दगडाच्या फटक्यानं दुखावलेलं होतं. नंदीनं शिंद्याला तसंच पुढे रेटत नेलं. मस्तवान हत्तीचं बळ असलेला नंदी शिंद्याला काय ऐकतोय? शिंदेला रेटत रेटत त्यांनी मागे नेला. धर्मानं मग डावा गुडघा खाली टेकवला. उजव्या पायाच्या चवड्यावर जोर देऊन त्याने नंदीला तरफ लावली. नंदीनं मुंडी खाली घेतली, पुन्हा मागं नेली. नंदीने मग मागं होऊन धर्माला झटका दिला. धर्मा तसाच खाली पालथा पाडला. धर्मा भुईसपाट झाला. नंदीच्या डोळ्यात चमक उठली. त्यानं तशीच आपली शिंग त्याच्या पाठीत खुपसण्यासाठी आपले दोन्ही पायाचे गुडघे खाली टेकवले. खिल्लार जातीची ती पुढे आलेली बागदार शिंग घुसली होती. शिंदे मरणाचा ओरडला. शिंग आरपार गेली, मातीत रुतली. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. काही रक्त नंदीच्या नाकपुड्यांवर, डोळ्यांवर उडालं. त्याच्या डोळ्यात आणखीन खून उतरला होता. धर्माच्या मरणाचा तमाशा बघायला मग लोकांनी आणखीन गर्दी केली. नंदीने आपले पुढचे पाय सरळ केले, मस्तक वर केलं. पाठीत आरपार शिंग घुसली होती. शिंद्याचा जखमी देह तसाच शिंगावर उचलला गेला. शिंगाची टोकं पाठीतून छाती बाहेर आलेली दिसत होती. शिंगावर माणूस बसला कसा मुक्या नंदीला कळेना. त्यांनी शिंगांना झटका दिला. शिंदा पुन्हा भयाण बोंबलला. शिंदा सुळावर फाशी दिल्यागत अडकला होता. नंदीच्या झटक्यागत तो शिंगावरनं उडाला आणि कडे लोटागत खाली आदळला. आपल्या शिंगावर बसून आपल्याला हुलकावणी देणारा माणूस हाच. नंदी तसाच पुढं धावला. त्यांनी पुन्हा पुढच्या पायाच्या गुडघ्यांना टेकून शिंग शिंदेच्या पोटातच खुपसली. आतला माल मसाला बाहेर लोटला. शिंगांना बैल पोळ्याचा लाल हिंगोळ लागला. पाठीपोटातनं मोठेचं पाणी विहिरीच्या थारोळ्यात सांडावं तसं रक्त मातीत सांडायला लागलं. नंदीनं अनेकांना त्यानंतर पायाखाली तुडवलं. पळणाऱ्यांना शिंगांनी भोसकलं. रक्तानं मातीचा तांबडा चिखल व्हायला लागला. पुढे पळत सुटणारी माणसं भीतीनं अर्धमेली होऊन खाली पडायला लागली. नंदीच्या मारानं पुन्हा घायाळ व्हायला लागली. 30-35 माणसं नंदीनं मातीत लोळवली, जायबंदी केली. पण तरीही त्याची धुंदी उतरली नव्हती. त्याला भुजंगराव पाटील आणि जयसिंगराव इनामदार हवे होते. भुजंगराव येवाना आपल्या वाड्यात परत आले होते. त्यांच्या आधी जयसिंगराव वाड्यात दिवाणखान्यातल्या सदरेवर येऊन टेकले होते. त्यांना सदरेवर पाय पसरून बसलेलं बघताच भुजंगरावांना चीड आली. आपल्या हाताने त्याचं नरडं पकडून ते दाबावं असं त्यांना वाटायला लागलं. खुंटीला अडकवलेली बंदूक त्यांनी हातात घेतली. काडतुसाची माळ गळ्यात घातली आणि ते जयसिंगराव ओरडले, उठा नंदीशी जंग करा. हो पण घाला खड्ड्यात. पंचफुला त्या हरामखोरानं पळवली तेव्हाच तुमचा पण संपला. जयसिंगराव चालून दमले होते. दमछाक झाली होती. नदीकाठ ते वाडा 2 मैलाचं अंतर. जयसिंगरावांना आकाशात भरारी मारणाऱ्या ससाण्याच्या चपळाईनं ते अंतर तोडावं लागलं होतं. आपण आराम करावा असं त्यांना वाटत होतं, पण समोर बंदूक घेऊन भुजंगराव. जयसिंगराव गुडघ्यावर हात ठेवून कसे बसे उठले. भुजंगरावांनी त्यांच्यापुढे भाला फेकला. तो भाला घेऊन जयसिंगराव वाड्याबाहेर आले तर गावात सगळा आरडाओरडा आणि आकाशात उडणारा धुळीचा लोट. लोक जखमी होऊन पडले होते, पण नंदीवर कोणी हात वर केला नाही. धर्मा शिंदा त्यात कामाला आला, पण तरीही नंदीवर कोणी हत्यार चालवलं नाही. चापकाची वादी ओढली नाही. त्याला कारण एकच, हा नंदी महादेवाचा होता. देवाच्या नंदीवर वार केला तर देव आपलं वाटोळं करेल, रात्रीत भस्म करेल, संसार उद्ध्वस्त करेल. त्यापेक्षा त्याला हात न लावलेला बरा. जयसिंगराव भुजंगराव आपल्या सावजाचा शोध घेत वाड्याबाहेर आले. गावात आरडाओरडा उठला होता. याचा अर्थ नंदी तिथेच होता. ते दोघं आरडाओरड्याच्या रोखानं निघाले. चावडीच्या पटांगणात ते दोघे आले तर नंदी त्यांच्या रोखानं येत होता. भुजंगरावांनी बंदूक हातात घेतली. चापाला हात घातला तसे चावडीच्या खिडकीशी बसलेले कुलकर्णी उठले. मोठ्यानं ओरडले, पाटील काय करताय? सगळ्या कायद्याची जाणीव असलेले कृष्णपंत कुलकर्णी भुजंगरावांचे सल्लागार. कुलकर्णी सांगतील तसं भुजंगराव वागायचे. कुलकर्णी सगळ्या कायद्यांचे पंडित.
तालुक्याला कुलकर्णी गेले तर त्यांना बसायला जागा मिळत होती, पण कुलकर्णीचा आवाज ऐकताच भुजंगराव जाग्यावर थांबले. कुलकर्णी, गावात उमरतच्या नंदीनं गडबड माजवली. अहो विचार करा. कसला विचार करायचा? अहो धार्मिक बाब आहे. या नंदीवरनं दंगल उसळेल. मग ब्रिटिश सरकार धार्मिक बाबतीत लक्ष न घालण्याच्या त्यांच्या धोरणानुसार गप्प बसेल, हस्तक्षेप करणार नाही. माझी पंचफुला पळवली तेव्हा तुम्ही रितसर तक्रार नोंदवली नाही. तुम्हाला तुमच्या मनगटाचा कायदा महत्त्वाचा होता आणि आत्ता तुम्ही काहीही करू शकत नाही, कारण पंचफुला मुकुटरावाकडे स्वतःहून गेली आहे. कोण म्हणतं? मी सांगतो, कुलकर्णी. पाटील, पंचफुला पळवली त्यांनी हे खरं आहे, पण त्यांनी मोठ्या मनानं तिची पाठवणी केली होती तुमच्याकडे, आणि त्यापुढे काय काय घडलं हे तुम्हाला माहिती असेल. मला काहीच माहीत नाही, आणि माहिती असलं तरी मी गप असणार नाही. बघा पाटील, तुम्ही कायद्याचा भंग करताय. धार्मिक भावना दुखावल्या म्हणून सरकार तुम्हाला अटक करेल. मग मी माझा समर्थ आहे. तुम्ही समर्थ असाल मग ह्या कुलकर्णीचा सल्ला विचारायला त्याच्याकडे येत का कशाला? येऊ नका इथून पुढे. भुजंगराव पाटलांनी कुलकर्ण्याचं ऐकलं नाही. ते तसेच बंदूक घेऊन पुढे धावले. त्यांच्याही पुढे जयसिंगराव होते. कुलकर्णी नखशिखांत शहारले. अरे, महादेवाचं वाहन नंदी, त्याच्यावर हल्ला. जयसिंगराव पुढे गेले. नंदी आता मैदानात घेणं आवश्यक होतं. भुजंगरावांनी त्यांना सांगितलं की जयसिंगराव, तुम्ही नंदी पुढे जा, त्याला पाठ दाखवा आणि तुम्ही मैदानात नंदीला आणा, म्हणजे त्याच्यावर तुटून पडणं सोपं जाईल. जयसिंगरावांनी नंदीला पाठ दाखवली. नंदी फुसकारला. त्याला जयसिंगराव, भुजंगराव हवेच होते. त्यांनी लगेच जयसिंगरावांची पाठ धरली. नंदी चावडीच्या पटांगणात येता जयसिंगरावांनी आपलं कसब दाखवलं. गर्रकन मागे वळून त्यांनी भाला पेलला, पण त्याच्या आधी भुजंगरावांनी बंदुकीचा चाप नेम धरून ओढला होता. नंदीचं भारदस्त वशिंड बंदुकीच्या गोळीने फोडलं होतं. नंदी पिसाळला. त्यांनी भुजंगरावांकडे बघितलं. ह्याच माणसानं नालबंदाकडून दोरानं आपल्याला आवडलं होतं. नंदीनं घायाळ अवस्थेत भुजंगरावांच्या हातातली ती लांब दांडक्याची बंदूक बघितली. दुसरी गोळी झाडायच्या आत नंदीनं भुजंगरावांना गाठलं होतं. त्याची जबरदस्त धडक भुजंगरावांना बसणार तर जयसिंगरावांनी वेगानं भाला फेकला. तो भाला खस दिशी नंदीच्या उजव्या चौकात वितभर रुतला. भाल्याची काठी निशाणाच्या काठीगत ताठ उभी राहिली. नंदी जाग्यावर किलवाणी हाबकला, जाग्यावर ठबकला. कर्णरथाच्या चाकागत त्याचे मागचे पाय पृथ्वीत गिळल्यासारखे झाले. नंदीनी मारेकरी ओळखला. त्याच्या मस्तकात अंगार पेटला. निवडुंगाच्या लाल बोंडागत लाल मलाल झालेल्या डोळ्यात मारेकरी खोपला. नंदीनं अवसान घेतलं, पण उजवा पाय वारं गेल्यागत लुळा पाडला. 3 पायांवर नंदी पुढे कसाबसा सरकला. तेवढ्यात कुलकर्णी कचेरीतनं धावत पटांगणात आले. त्यांनी नंदीच्या गळ्याला मिठी मारली. त्याच्या डोक्यावरनं तोंडावरनं आपलं उपरणं फिरवलं. नंदीनं उभ्या उभ्या आचका दिला. नंदीची अवस्था केविलवाणी झाली. वशिंड फुटलेलं, त्यात पाठीमागे चौकात भाला खुपलेला. एखादा वटवृक्ष उन्मळून पडावा तसा तो खाली पडला. कुलकर्णी पाणी आणायला शेजारच्या घरात पळाले, पण पाणी आणून उपयोग झाला नाही. नंदीनं पाय लांबवले होते आणि जीभ बाहेर काढून आपली यात्रा कैलासवासाकडे सुरू केली होती. कुलकर्णींनी तांब्याभर पाणी नंदीच्या मुखात ओतलं, पण नंदीला ते पाणी चाटायचं त्राण नव्हतं. पाणी तसंच जमिनीवर सांडलं. नंदी डाव्या कुशीवर कोसळून पडल्यामुळे त्याचं डावं शिंग काडदिशी मोडलं होतं. शिंगाचा लाल भडक गाभा टोपण उडाल्यामुळे शेंद्रागत भळाभळा वाहायला लागला. नंदीनं 4 पाय झाडले आणि किलवाण्या नजरेनं त्याने आकाशाकडे बघितलं. भुजंगराव, जयसिंगराव आपल्या कमरेवर हात ठेवून नंदीच्या डाव्या उजव्या बाजूला उभे होते. कुलकर्णी उपरण्यानं आपले डोळे टिपत होते. जयसिंगराव, तुम्ही इनामदार आहात ते ओझरचे. हा कुलकर्णी उणे दुणे शब्द सहन करेल, पण ते ह्या गावच्या पाटलांचे. उपऱ्या माणसाचा शब्द ऐकणारा कुलकर्णी मी नव्हे. भुजंगरावांनी कुलकर्ण्याकडे बघितलं. त्यांचा नेहमीचा शांत असलेला चेहरा करारी झाला. पायातला शिंदेशाही जोडा त्यांनी नंदीजवळ बसताना फेडला होता. उभं राहिल्यावर धर्मबिंदू दाटले होते. पाण्यानं माठ पाझरावा तसं सगळं अंग थपथपलं होतं. देवाचा नंदी आपल्या गावच्या सरकारी कचेरीपुढे पाटलानं मारावा याचं कुलकर्ण्याला अतीव दुःख झालं होतं.
कुलकर्णींनी भुजंगरावांकडे बघितलं की निदान भुजंगराव तरी जयसिंगरावांना समज देतील, पण भुजंगरावांना त्याचं काहीही वाटत नव्हतं. त्यांनी कुलकर्णीकडे दुर्लक्ष केलं. जयसिंगरावांना घेऊन भुजंगराव पाटील आपली बंदूक सावरत तिथनं आपल्या वाड्यात निघून गेले. चावडीच्या पटांगणात उंब्रतच्या महादेवाचा नंदी आपल्या उजव्या चौकात भाला घेऊन बेवारशासारखा पडला होता. कृष्णपंत कुलकर्णी हळहळले. ते आपल्या कचेरीत जाऊन पुढे काय घडणार ह्याविषयी अंदाज बांधायला लागले. मित्रहो, हा 9वा भाग इथेच संपला. 10वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.